जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स तर्फे ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। तर इथे रेल्वे बोर्डतर्फे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALPच्या पोस्ट निघालेल्या आहेत। तर आपण या पोस्टबद्दल माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ही प्रसिद्ध झालेली आहे। तर नोटीस एम्प्लॉयमेंट न्यूज 29/3/2025 रोजी ही आलेली आहे आणि ओपनिंग डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशनसाठी 12/4/2025 पासून तुम्ही इथे अप्लाय करू शकता। क्लोजिंग डेट इथे दिलेली आहे 11/5/2025 आणि लास्ट डेट दिलेली आहे 13/5/2025। तसेच इथे तुम्हाला जर काही मॉडिफिकेशन करायचं असेल किंवा काही पेमेंट वगैरे मध्ये बदल करायचा असेल, पेमेंट करायचं असेल, तर त्यासाठी ही डेट दिलेली आहे 14/5/2025 पर्यंत तुम्ही इथे मॉडिफिकेशन वगैरे करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन रेल्वेच्या या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जॉबसाठी अप्लाय करायचं आहे। तर इथे पोस्टचं नाव दिलेलं आहे असिस्टंट लोको पायलट लेवल 2। इनिशियल पे इथे 19,900 असणार आहे। मेडिकल स्टँडर्ड A1 आणि एज लिमिट इथे 1/7/2025 पर्यंत तुमचं एज लिमिट 18 ते 30 वर्षापर्यंत असलं पाहिजे। टोटल वॅकन्सीज ऑल RRBsच्या 9,970 इथे दिलेले आहेत। तर इथे एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे कम्युनिटी आणि कॅटेगरीमध्ये। SC आणि ST कॅन्डिडेटसाठी 5 इयर्स, OBC नॉन क्रिमी लेयर कॅन्डिडेटसाठी 3 इयर्स। एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट हू हॅव पुट इन मोर दॅन 6 months सर्व्हिस आफ्टर ॲटेस्टेशन्स। तर इथे एक्स सर्व्हिसमॅन UR आणि EWS साठी 3 वर्ष दिलेलं आहे। एक्स सर्व्हिसमॅन OBC NCL साठी 6 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन SC ST साठी 8 वर्ष दिलेलं आहे। कॅन्डिडेट हू आर सर्विंग ग्रुप C, ग्रुप D रेल्वे स्टाफ विथ मिनिमम 3 इयर्स, UR साठी 40, OBC NCL साठी 43, SC ST साठी 40 वर्ष दिलेलं आहे। कोर्स कम्प्लिटेड ॲट अप्रेंटिसशिप SC ST साठी तर इथे 40 इयर्स एज लिमिट दिलेलं आहे। UR आणि EWS साठी 35 वर्ष दिलेलं आहे। तर इथे तुम्ही तुमची बर्थ डेटनुसार एज चेक करून त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। तर इथे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला फी काय असणार आहे, तर फॉर ऑल कॅन्डिडेट्स कॅटेगरीसाठी ते 500 रुपये फर्स्ट स्टेज CBT साठी असणार आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेलसाठी इथे 250 रुपये असणार आहे। जे कॅन्डिडेट फर्स्ट CBT इथे देतील म्हणजेच एक्झामला जातील त्यांची फी इथे रिटर्न केली जाते। तर हा रेल्वेचा एक चांगला रिक्रुटमेंट बोर्डचा निर्णय असतो। तर त्यासाठी तुम्ही एक्झामला जाणं गरजेचं आहे। जर तुम्ही एक्झाम दिली नाही तर तुम्हाला फी रिटर्न मिळत नाही। तर रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, तर फर्स्ट स्टेज CBT 1 असणार आहे, त्यानंतर CBT 2 असणार आहे, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV, मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे। तसेच इथे तुमचा सिलेबससुद्धा इथे काय असणार आहे तो दिलेला आहे। ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे वाचून फॉर्म फिल करू शकता, कारण याच्यामध्ये सर्व सिलेबस आणि सर्व माहिती PDF मध्ये दिलेली ऑफिशियल वेबसाईटवरूनच ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे। तर पार्ट 2 जे कॅन्डिडेट क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी इथे CBT 2 असणार आहे। तुम्ही ज्या राज्यातून असाल त्या प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक इथे दिलेल्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता, अहमदाबाद, मुंबईसाठी वेगळे आहे, पुणेसाठी वेगळे आहेत, प्रत्येक वेबसाईटच्या लिंक इथे दिलेल्या आहेत। तर इथे क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे। मॅट्रिक्युलेशन, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक किंवा मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मोटर व्हेकल वगैरे, तर ते तुम्ही पाहून घ्या। धन्यवाद।